सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू ही राजश्री रत्नाकरला म्हणते की काहीही करून आता आपल्याला राघव आणि राणीच्या लग्नाची ग्रँड पार्टी द्यायची. तर राजश्री म्हणते की वहिनी, अजून राघव आणि राणी यांचे लग्न पूर्ण झालेले नाहीये. रेश्मा म्हणते की अहो पण सिंधूला तर हे माहितीच नाहीये. काकू म्हणते की बरोबर आहे आणि राजश्रीला सांगते की राघव आणि राणीच्या लग्नाचे सर्व विधी झालेले नाहीयेत, ही गोष्ट सिंधूला कळता कामा नये. राजश्री म्हणते की वहिनी, ती गोष्ट सिंधूला कधीच कळणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. राघवसाठी मी काहीही करायला तयार आहे. राजश्री म्हणते की पण वहिनी, इतक्या कमी वेळात सर्व तयारी कसं होईल? तर काकू म्हणते की सर्व काही मी करते, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही फक्त कुणाला काही बोलू नका. काकू म्हणते की सिंधूला जर राघवच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं असेल तर आपल्याकडे हा एकमेव पर्याय आहे. तेव्हा आता राजश्री लगेचच होकार देते. इकडे आता राघवसुद्धा आता मंगेश आपल्या घरी कसा आला याचा विचार करू लागतो. सिंधूने सांगितलेले असते की तो अनोळखी नाहीये, तो माझा मित्र आहे आणि त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो आम्हाला भेटायला इथे येणारच, असे आता सिंधूने सांगितल्याचे विचार आता राघवच्या डोक्यात येत असतात. तर राघव ज्यावेळेस मंगेशला अटक करायला लागतो तेव्हा सिंधू कशी मध्ये आली आणि माझ्या मित्राला कोणत्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तुम्ही अटक करताय हे आपल्याला सिंधूने कसे सांगितले हे आता राघवला आठवतं. तुमच्याकडे वॉरंटही नाही आणि तुमच्या वर्दीचा तुम्ही गैरफायदाही घेऊ नका, असे आता सिंधूने राघवला सांगितलेले असते. इकडे आता घरात जे घडले त्याचा सुद्धा सिंधू विचार करत असते. तर आता रेश्माने सांगितलेले असते की तुझा मित्र नाही, तो सावीचा बाबा असेल, हे आता सिंधूला आठवू लागते आणि त्याला जर घरी यायचे असेल तर त्याने फोन करून यायला हवे होते, हे राघवचे बोलणे सुद्धा आता सिंधूला आठवते. इकडे आता मधू सुद्धा ते सर्व घटना जशी घडली त्याचा विचार करत असते. तर मधूला आठवतं की काकूने राघवला सांगितलेले असते की त्या सावीमध्ये राघव तुझा सुद्धा जीव अटकलाय. तर राघवने काकूला सांगितलेले असते की डॉक्टर आणि तिची मुलगी याचा जसा काकू तू रागराग करते ना तसा राग मी नाही करू शकत. सिंधूसाठी राघवने कसा काकूला विरोध केला आणि काकूच्या समोर राघव कसा सिंधूच्या बाजूने उभा राहिला, हे सर्व आता मधूला आठवतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्ता करायला बसतात. तेवढ्यात राघव त्याची वर्दीचे कपडे चढून बाहेर जाऊ लागतो. तर मधू म्हणते की अरे राघव, चहा घे ना. राघव म्हणतो नाही, मला उशीर झाला, मी जातो. त्यानंतर काकू ही राघवला तिच्याकडे बोलावत म्हणते की राघव, आज तुझ्या आणि राणीच्या लग्नाचं मी रिसेप्शन ठेवलंय. राघव म्हणतो की काकू त्याची काही गरज नाहीये. काकू म्हणते गरज कशी नाही? अरे कॉलनीतल्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना तुमचं लग्न झालं ना हे अजून माहितीच नाहीये, तेव्हा त्याचा आनंद मला आता सगळ्यांबरोबर साजरा करायचा आहे. तर राघव म्हणतो काकू, आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ना तुला चांगलंच माहिती आहे. राजश्री म्हणते की हे बघणारे, विनूची जर ट्रीटमेंट नसती ना मी तुम्हा दोघांना बाहेर फिरायला पाठवलं असतं, तेव्हा प्लीज माझ्यासाठी हे कर ना. तेव्हा राघव म्हणतो की आई, मला आग्रह करू नको. तर मधू म्हणते की सिंधू इथे राहते म्हणून तुला रिसेप्शन नकोय का राघव? तेवढ्यात ऋतुराज आणि विनू नाश्ता करायला येतात. तर काकू त्यांना राघव आणि राणीची रिसेप्शनची पार्टी असल्याचे सांगते. तेव्हा विनूला आनंद होतो आणि विनू म्हणतो की पार्टीमध्ये डॉक्टर काकू आणि सावीसुद्धा असणार ना? तर काकू म्हणते हो. तर आता चहा पीत काकू विचार करते की आजचं जर रिसेप्शन झालं तर सिंधूच्या मनातील जे राघवचे प्रेम आहे ना ते कायमचे संपेल आणि मग सिंधूची उरली सुरली आशा देखील संपलेली असेल. राघव म्हणतो की त्यांना पार्टीसाठी बोलवण्याची काहीच गरज नाही. तर ऋतुजा म्हणते की अरे विनूच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनाच तर तू या घरात आणलंय ना, मग पार्टीला का नाही त्यांना म्हणतोय? काकू म्हणते की बरोबर आहे, ते जर पार्टीमध्ये आले नाही तर विनायकला किती वाईट वाटेल. राघव म्हणतो की अजिबात नाही, सिंधू आणि तिची मुलगी मला पार्टीत नकोय. तर तेवढ्यात तिथे सिंधू येऊ लागते. तर विनू म्हणतो का नकोय बाबा? तर लगेचच राघव म्हणतो की आपली ही गेट टुगेदर फॅमिली पार्टी आहे विनू. विनू म्हणतो की पण सावीसुद्धा माझी बहीणच आहे ना. ऋतुजा म्हणते की अरे ती सक्की बहीण नाहीये, तुझी मानलेली बहीण आहे. तेव्हा मधूसुद्धा म्हणते की राघव येऊ दे ना त्यांना पार्टीला. तर ते बघून सिंधू म्हणते की आम्ही तुमच्या पार्टीला नाही येणार, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मॅरेज पार्टीसाठी सिंधू ही राघवला कॉन्ग्रॅट्स करते. तर विनूला राग येऊन विनू म्हणतो की डॉक्टर काकू आणि सावीला तुम्ही नेहमीच बोलतायत आणि त्या जर रिसेप्शनिस्टला आल्या तर तिथे सुद्धा तुम्ही त्यांना बोलताल, म्हणून त्या पार्टीला येत नसल्याचे आता विनू सर्वांना सांगतो आणि म्हणतो की माझी बहीण जर रिसेप्शनला येणार नसेल तर मी सुद्धा रिसेप्शन करणार नाही आणि रागाने विनू आतमध्ये निघून जातो. तेव्हा राघवही राग येऊन म्हणतो की मला हे रिसेप्शनच नकोय, उगाच मला दिखावा कशाला पाहिजे.
राघव म्हणतो की माझ्या आणि सिंधूमध्ये हे काहीही राहिलेलं नाहीये, तेव्हा हे रिसेप्शन करायची काहीच गरज नाहीये काकू. तर मधू आता राघवला समजावते. तेव्हा राघव म्हणतो की मला लहान मुलीचा अपमान झालेला अजिबात आवडणार नाहीये. आणि अखेरीस मधू ही पार्टीसाठी राघवला तयार करते. इकडे आता सावी तिच्या बेडरूममध्ये कपड्याला घड्या मारत असते. तेवढ्यात राघव तिथे येत म्हणतो की सावी किती छान घड्या घालतेस तू, आणि विचार करतो की खरंच सावी मुलगी किती इंडिपेंडंट आहे. राघव म्हणतो की अरे आपल्या इथं आमच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवलंय, तू येशील ना. तर सावी म्हणते रिसेप्शन काय. तर लगेच राघव म्हणतो की आमच्या लग्नाची एक छोटी पार्टी असते आणि त्यामध्ये आपण सर्व रिलेटिव्हला इन्व्हाइट करतो, तू येशील ना सावी. तर हसतच सावी म्हणते हो मग मी येणारच. तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि त्यांची ते बोलणे ऐकून विचार करते की आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही तर यांना रिसेप्शनमध्ये नको होतो आणि आत्ता हे सावीला रिसेप्शनला काय इन्व्हाइट करताय. तर आता सावी सिंधूला म्हणते की तुझ्या आणि माझ्या बाबांच्या लग्नाची पार्टी आपण कधी सेलिब्रेट करायची. तेव्हा सिंधू म्हणते की बाळा सावी असं काही नसतं. सिंधू म्हणते की सावी तू कुठेही जाणार नाहीस, आपण बाहेर जाऊ, आपल्याला त्या पार्टीला यायचं नाहीये. तर सावी म्हणते की नाही आई मी पार्टीला जाणार म्हणजे जाणार. तर राघव म्हणतो सावी असा रागराग नाही करायचं बाळा. राघव म्हणतो सावी तू काही काळजी करू नको, मी तुझ्या आईशी बोलतो. तर सिंधू म्हणते की बाहेर तर तुम्ही वेगळंच बोलत होता, मग आता इथे येऊन असं का करताय. सिंधू म्हणते की मी जर माझ्या मुलीला काही बोलले तर ती थोड्या वेळात विसरून जाईल, पण पार्टीला आलो तर तुमच्या घरचे जर सावीला काही बोलले तर मी विसरणार नाही. राघव म्हणतो की तुमच्या बोलण्याने सावी दुखावली गेली, तुम्ही लहान मुलांसोबत का असं वागता. तर सिंधू म्हणते की सावी ही माझी मुलगी आहे, तेव्हा माझ्या मुलीसोबत कसं वागायचं हे तुम्ही मला शिकवू नका, असे सिंधू आता राघवला बोलते. आणि त्याचबरोबर राघव रागाने तेथून निघून जातो. तेव्हा सिंधू विचार करते की सावी तिच्या बाबाच्या प्रेमाला आसुरली आणि मी तिला तिच्या बाबांचे प्रेमही देऊ शकत नाही आणि सांगूही शकत नाही. आणि आता इकडे सावी ही रुसून बसलेली असते. तेव्हा राघव हा सावीकडे येत सावीला आईस्क्रीम देऊन तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करू लागतो. तर आता राघव हा सावीसमोर आईस्क्रीमची तारीफ करू लागतो आणि हात पुढे करत म्हणतो लागतंय का तुला. तर सावी हात पुढे करते. तेव्हा राघव म्हणतो की मला एक छानशी स्माईल दे ना. तर सावी ही फक्त तोंड हलवते. तर राघव म्हणतो की नाही सावीवाली स्माईल दे मला. त्यानंतर राघव हा सावीला गुदगुद्या करत हसवतो आणि रिलॅक्स असे म्हणत सावीला आईस्क्रीम देतो. इकडे आता राघव हा सावीला म्हणतो की सावी मी तुझ्या बाबांसारखा वाटतो ना. सावी म्हणते हो. मग राघव म्हणतो की सावी मला एक प्रॉमिस कर, तुला जर किती जरी राग आला ना तर तू असे रुसून इकडे तिकडे एकटी जाणार नाहीस. तेव्हा सावी आता राघवला प्रॉमिस देते. तर राघव म्हणतो की सावी इथून पुढे जर तुला काही जरी हवे असेल तर तू मला सांगायचं. तर सावी म्हणते ठीक आहे. तेव्हा सावी म्हणते की पोलीस काका मला आज पार्टीला यायचंय, तेव्हा तू आईकडून परमिशन घे ना. तर राघव म्हणतो की अरे बापरे सावी ही तर खूप अवघड गोष्ट आहे, पण तू काही काळजी करू नकोस, मी प्रयत्न करीन. आणि बोट करत आता राघव सावीला पिकी प्रॉमिस देतो. तेव्हा राघव म्हणतो सावी तुला अजून काही नको का, एवढंच हवं होतं का. तर सावी म्हणते हो मला एवढंच हवं होतं, अजून काहीच नाही पाहिजे. राघव म्हणतो की अरे मी तर तुझ्यासाठी एवढी छान गंमत आणली होती, पण तुला तर आता काहीच नको. सावी म्हणते काय. तर राघव म्हणतो की असं कसं सांगणार. आणि राघव सावीला डोळे बंद करायला सांगतो आणि आतमध्ये जाऊन आता सिंधूला जसे राघव बुड्डीचे बाल आणत होता तसेच तो आता सावीसाठी आणतो आणि सावी समोर धरत सावीला डोळे उघडायला सांगतो. तेव्हा बुड्डी के बाल बघून आता सावीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर त्याच वेळेस पाठीमागून सिंधू तिथे येते आणि ते सर्व बघते. राघव म्हणतो की सावी या दोन्ही गोष्टी तुझ्यासाठी आणल्यात आणि तू आता एकदम एन्जॉयमेंट करून खा. तर प्रेमाने सावी ही आईस्क्रीम खाऊ लागते. तर सिंधू ते सर्व बघून आता खूप खुश झालेली असते. तेव्हा आता आपण कसे झोपलेलो असताना राघवने आपल्याला कसे बुड्डीचे बाल घेऊन आला हे सर्व आता सिंधूला आठवू लागतं. आणि प्रेमाने राघवकडे बघत सिंधू आता ते बुड्डी के बाल खाऊ लागते. हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. आणि आता राघव प्रेमाने सावीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि प्रेमाने सावीकडे बघत आता राघवच्या डोक्यात विचार येतो की जर सिंधूचा ॲक्सिडेंट झाला नसता तर आमचं आता बाळसुद्धा एवढंच असतं. इकडे आता संध्याकाळ झाल्यानंतर रिसेप्शनची सर्व तयारी करून आता राघव आणि मधूच्या लग्नाची पार्टी अरेंज केलेली असते. तर इकडे सिंधू ही सावीला घेऊन तेथून जाऊ लागते. तेवढ्यात आता राघव हा मधूसोबत डान्स करू लागतो आणि प्रेमाने गुलाबाचे फूल देऊन आता राघव हा मधूसमोर उभा असतो. तर सिंधू ही मधू आणि राघवकडे बघते. तर आता लगेचच सिंधू मोठी जलस फील होते
आणि लगेचच सिंधू विचार करते की आता सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य मला हे समोर आणावंच लागेल. तर आता पार्टीमध्ये विनूच्या कमालीने आणि सिंधूच्या हुशारीने सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य कसे समोर आणते आणि आता राघव हा मधूला दूर लुटून पुन्हा सिंधूला कसे जवळ घेतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.